फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवारांना हरवायचंय, त्यामुळे घर फोडून वहिनीला उमेदवार केलं, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. रावेर लोकसभेत महायुतीत नाराजी नाट्य, आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंवर नाराजी. भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचत आहेत, चंद्रकांत पाटलांची टीका. दिल्लीत जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीची बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत दिल्लीत. महाविकास आघाडीतील तिढा असलेल्या जागांवर चर्चा होणार. इंडिया आघाडीची दिल्लीत लोकशाही वाचवा रॅली, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष रॅलीत सहभागी होणार. केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल ही राहणार उपस्थित. इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मेरठमध्ये जाहीर सभा, सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रचाराला सुरुवात. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज बैठक, भाजप प्रदेश कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता बैठक. बैठकीला देवेंद्र फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक, सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा याचा निर्णय होणार. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज करण्यात येणार भारतरत्न पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अडवाणींच्या घरी जाऊन करणार पुरस्कार प्रदान. राज्यात उन्हाचा कडाका वाढला, सोलापूरच्या जेऊरमध्ये 42.5 अंश तापमानाची नोंद, तर परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये पारा 40 अंशावर. पीएमपीएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ, 2023-24 वर्षात पीएमपीएलचे एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर. यंदाच्या वर्षी पीएमपीएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची जूनमध्ये होणार नारायणगडावर जाहीर सभा, सभेला 6 करोड मराठा येणार असल्याचा मनोज जरांगेंचा दावा. प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या मैदानात, सांगलीत काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, इतर मतदारसंघात काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, प्रकाश शेंडगेंचा काँग्रेसचा प्रस्ताव. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पाण्यासाठी आक्रमक, पुंडलिकनगर परिसरात पाणी सोडले जात नसल्याचा आरोप, महिलांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवला इंगा. बळवंत वानखेडेंचे उत्पन्न 22 लाख रुपये, वानखेडेंकडून आयकर विवरणात माहिती, ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, आता लढवणार खासदारकीची निवडणूक. छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल, सुशिक्षितासह लोकसभेत संधी देण्याची केली होती मागणी. राज्यात बालमृत्यू दरात घट, बालमृत्यू दर 1022 वरून 18वर, तर नवजात मृत्यू दराचंही प्रमाण घटलं. साताऱ्यातील पाटणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, पावसामुळे कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्च पासून दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानाचं होणार उड्डाण, तर पुणे विमानतळावरून 5 ते 6 नव्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना तारेची कसरत, तर रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्यांचा करण्यात येणार नियोजन. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ, 15 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाकडून मुदतवाढ. लखनौ सुपर जायंट्सच्या मयांक यादवची पदार्पणात जबरदस्त कामगिरी, 3 विकेट घेऊन पंजाब किंग्स 11 विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा वाटा. यंदाच्या आयपीएल मोसमातला टाकला सर्वात वेगवान चेंडू. मेगा इंजिनिअरिंगची 60% देणगी भाजपला, निवडणूक रोखे खरेदीनंतर सरकारी कंत्राटे मिळाल्याचं एक्सप्रेसचा मोहाचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.